माझे एक बंधू महेंद्र बोराडे सर हे रिटायर झाल्यानंतर वारीमध्ये सामील झाले. त्यांचा अनुभव मी सांगतो. गेले आयुष्यभर मनोभावे विद्यादान, याच वर्षी तुम्ही झाला मुक्त या सेवेतून. किती दिवस मनात पंढरीची वारी करावी, इच्छा मनात एकच, विठ्ठल भेट घडावी, विठ्ठल भेट घडावी. केली तुम्ही तयारी, गाठली भावे आनंदी, झाला आनंद मनास, भेटे भक्तांची मांदियाळी, भेटे भक्तांची मांदियाळी. पुणे सासवड वारी, टप्पा सर्वात हा मोठा, चालती जोशात सारे, आनंदास नसे तोटा, आनंदास नसे तोटा. नवी घेतली चप्पल, पाया चावे ठाई ठाई, वाटे वेदना सहाव्या, की फिरावे माघारी, की फिरावे माघारी. तुम्ही निर्धार करून गाठले सासवड, 2 दिवस मुक्काम, तेथे मिळाली सवड. जणू विठ्ठल पावला वैद्यकीय शिबिरात, दिले औषधही त्यांनी, विचारली खबरबात, विचारली खबरबात. जरी मधुमेह असे जखमाही भरल्या, जणू विठ्ठलाने हळू त्या भरून आणल्या, जणू विठ्ठलाने हळू त्या भरून आणल्या. आपण आपण जाणताच की डायबिटीस किंवा मधुमेह असलेल्या माणसाच्या पायाच्या जखमा लवकर भरून येत नाही, पण मनातील इच्छा व आत्मिक बल यामुळे जादुई परिणाम झाला व विठ्ठलाच्या कृपेने त्या जखमाही भरून आल्या. त्यापुढे म्हणावेसे वाटते, तेथे फेकली चप्पल, साधी स्लीपर घातली, तेथे फेकली चप्पल, साधी स्लीपर घातली, श्रद्धा ठेवली विठ्ठला, पुढे जेजुरी गाठली, श्रद्धा ठेवली विठ्ठला, पुढे जेजुरी गाठली. जेव्हा पोचाल पंढरी, जेव्हा पोचाल पंढरी, सांगा विठ्ठला सारेच, जेव्हा पोचाल पंढरी, सांगा विठ्ठला सारेच. गेल्या वाहून वेदना त्याच्या नावाने खरच, गेल्या वाहून वेदना त्याच्या नामाने खरच. तर अशी ही अनुभूती किंवा अनुभव विठ्ठल वारीतील सर्व वारकऱ्यांना वर्षानुवर्ष देत आला आहे आणि त्यामुळेच ही वारी अखंड चालू आहे आणि